जसा बाबासाहेबांनी एक फरक सांगितला, पुढारी आणि नेते याच्यात फरक आहे. पुढारी पैसे घेऊन काम करतो, नेता हा समाजासाठी काम करतो. आणि कार्यकर्ता हा कधीही स्वतःचं पुढारलेपण, पैसा, प्रसिद्धी आणि पद, पैसा आणि प्रतिष्ठा या 3 गोष्टी सोडून जो काम करतो तो कार्यकर्ता. हे बाबासाहेबांची व्याख्या, माझी नाही. पद, पैसा आणि प्रतिष्ठेच्या वर जातो तो कार्यकर्ता. पैसे घेऊन कामं करून देतो तो पुढारी. आणि विचाराचं नेतृत्व करता करता स्वतःची नंतर राजकीय पोळी भाजून घेतो तो नेता. 2009 साली पिंपरी चिंचवडमध्येच माझ्या पहिल्या कार्यक्रमाच्या वेळी मी हे वाक्य वापरलं होतं की आज आमच्या चळवळीची दिशा अशी आहे की एकही नेता विचारवंत नाही आणि एकही विचारवंत नेता नाही. एकही नेता विचारवंत नाही आणि एकही विचारवंत नेता नाही, कारण त्याला राजकारण जमत नाही. ढालेंना जर राजकारण जमलं असतं तर आपण लोकसभेत कविता ऐकल्या असत्या काय? लोकसभेत बाबासाहेब ऐकलं असतं आम्ही. त्या राजा ढालेंनी लिहिलेली गीता ऐकलीत तुम्ही? कारण त्यांचं एक कॅसेटचं काम चालू होतं, त्यानिमित्तानं मला त्यांच्यावर काम करायची संधी मिळाली. उत्तम लेखणी, उत्तम. कारण अतिशय बुद्धिमान असा माणूस शांताराम नांदगावकर, काय गाणी. त्यानंतर आमचे लालदेवा नागपूरचे, चंदन वृक्षा समान होता भीमराव झिजला, जीवन नौकेचा तो आमच्या दीपस्तंभ ठरला. काय शब्द आहे, काय शब्द आहे. आता धर्मांतर झाला, आता तिसऱ्याकडे येतोय. बाबासाहेब म्हणाले स्थलांतर करा. स्थलांतर हे कशा अर्थाने बाबासाहेब म्हणाले होते, जो समस्त खेड्यापाड्यात रंजत गांजत पडलेला जो समाज आहे त्याच्यापर्यंत शहरातला विकास पोहोचायला किती शतक लागतील माहित नाही. त्यामुळे त्यानं आता शहराची वाट पकडली पाहिजे, शहराकडे आलं पाहिजे. कारण शहरात सुधारणा आहे, शिक्षण आहे, सगळं शहरात ये, काबाड कष्ट कर. जे शहरात आले 50 वर्षापूर्वी त्यांची आजची पिढी कुठे आहे पहा. तुम्हाला ती प्रशासकीय सेवेत दिसेल, आज ती कॉर्पोरेट सेक्टरमध्ये दिसेल, आणि जर तिसरी पिढी असेल तर ती परदेशात दिसेल. आमच्या जाधव साहेबांची कन्या कॅलिफोर्नियामध्ये आहे. हे कशाचं होतं काय, गावगाडा सोडला म्हणून. हा बाबासाहेबांचा विचार कुठला कलाकार सांगताना दिसतो तुम्हाला माहिती आहे का? आपल्याकडचे 2 कलावंत असे आहेत ज्यांचा मी चाहता आहे, कलेचा चाहता आहे. कला उत्तम, पण वर्तन. हे कलाकार आमदारकीसाठी उभे होते, तिकीट मिळणार म्हणून होते ना. आणि मग ते स्वतःच्या पक्षात नाही, ज्यांचे विचार आपल्याला कधीच पटू शकत नाही, जे बाबासाहेबांच्या विचारांचे खरे शत्रू आहेत, अशा पक्षांच्या वतीने त्यांना उभं राहायचं आहे. मग एवढ्या मोठ्या खैऱ्या देऊन आम्ही तुमचे कार्यक्रम ठेवले, 8 आणि 10 लाख रुपये मानधन दिलंय. काय राहू दे. हा, मगाशी मला आमचे संतोष भाऊ सांगत होते, पिंपरी चिंचवडमध्ये जेवढ्या जयंत्या कार्यक्रम सगळे साजरे झाले त्याचं जर बजेट साधारण काढलं तर ते साधारण 20-25 कोटीपर्यंत जाईल. आणि ही खरी आहे. कलाकाराला पैसे मिळाले पाहिजे, पण ते एवढे मिळू नये जसे भाजपला मतं मिळाली. आणि आज ते काय चाललंय माहिती आहे तुम्हाला? कारण मला आता हो दे तुमचं होते मोबाईल बंद करा. हो हो ठीक आहे. बोला बोला. चांगला डिस्टर्ब करा बरं, मी तेवढं पाणी पिऊन घेतो. झालं का?
परवा एका कार्यक्रमाला मी गेलो होतो. तिथे सेलिब्रिटी कोण असावं? सेलिब्रिटी कोण असावं? किरण सर. 5-10 किलोचं सोनं घातलेले ते 2 भाऊ आहेत ना, अरे ते सेलिब्रिटी, त्यांची रॉयल एंट्री आणि त्यांच्यावर फोटो. अरे हा आदर्श आम्ही आमच्या तरुणापुढे सोडतोय. 8वी 10वी 12वीच्या मुलांसमोर आम्ही हे आदर्श सोडणार आहे, हे ठेवणार आहे आदर्श. सेल्फी, फोटो, चक्काचूर. एक वाक्य मला बोलायला मिळालं नाही त्या कार्यक्रमात. फक्त पैसे घेतले आणि घरी आलो. आणि हे चित्र आपल्याला आता आपल्या कलाकारांमध्ये सुद्धा दिसतं. एवढ्या एवढ्या मोठ्या माळा सोन्याच्या, हातात एवढ्या एवढ्या मोठ्या मोठ्या अंगठ्या. हे सवंगपणाचं लक्षण आहे. सवंग. सदाशिव पेठेत जाऊन कार्यक्रम पाहावेत, ते लाखोदिश अब्जाधीश आहेत, पण असे मिळवत नाही. बाबासाहेबांचं एवढं मोठं लॉकेट केलं म्हणजे तुम्ही बाबासाहेबांचे खरी अनुयायी. आणि आम्ही कोणच नाही, कारण आमच्या गळ्यात काहीच नाही. कारण बाबासाहेब आमच्या गळ्यावर नाही, आमच्या मनात आहे, हृदयात आहे, बुद्धीत आहे, विचारात आहे, कर्तृत्वात आहे. कर्तृत्वानं सिद्ध केलं. PhD घेतली आधी आणि मग स्टेजवर चढलो बाबासाहेब सांगायला. त्याच्या आधी तोंड उघडलं नाही. 26व्या वर्षापर्यंत. ओंकार स्वरूपा सद्गुरू समर्थ हे गाणं ऐकलं की आजही सगळ्यांच्या माना डोलतात. माझी मान डोलते. मी गातो. काटा ऋते कोणाला हे गाणं मी गातो. प्रभू श्री रामचंद्र ऐकती कुशलव रामायण गाते. सुंदर, सुमधुर, छान वाटतंय, प्रसन्न वाटतंय. गजानना श्री गणराया आधी वंदू तुझं मोदन. सुंदर शब्द, सुंदर गाणी, सुंदर चाल, सुंदर आवाज. असं प्रसन्न वाटणारं बाबासाहेबांचं गाणं मला सांगावं की जे ऐकून कुठल्याही जातीतला, कुठल्याही धर्मातला माणूस मान डोलवेल. कारण गाणं 2 प्रकारचं असतं. एक ठेका पायात धरायला लावणारं आणि एक मान डोलायला लावणारं. जे मान डोलायला लावतं ते खरं गाणं. ते सुराचं गाणं. मग हे आम्हाला कुणी अडवलंय? अडवलं कुणी आम्हाला हे करायला? बाबूजींनी उत्तम गाणी बाबासाहेबांची गायलेली आहेत. सुरेश वाडकरांनी उत्तम गाणी गायलेली आहेत. उत्तरा केळकरांनी उत्तम गाणी गायलेली, अनुराधा पौडवाल उत्तम गाणी गायलेली आहेत. सोनू निगम उत्तम गाणी गायलेली आहेत. हे आपल्याकडे पार्टीला हे होते राजेश ढाबरे. तर ते मुंबईला होते कस्टमध्ये, तेव्हा त्यांच्याबरोबर 2-3 कार्यक्रम मी केले. त्याच्यानंतर मग ते नाही केले. कारण त्यांच्या बाबतीतही नंतर असंच झालं की बाबासाहेब मागे राहिले, तेच पुढे गेले. असं व्हायला लागलं. हे चुकीचं आहे. जेव्हा बाबासाहेबांचा कार्यक्रम होता तेव्हा बाबासाहेबच मोठे असले पाहिजे. आपण आपली चमकोगिरी करून काय उपयोग आहे? मग तुम्ही कोणी असाल, तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये, तुम्ही तुमच्या कार्यालयात जेव्हा मंचावर असाल तेव्हा बाबासाहेबांची वारसदार, हीच तुमची भूमिका असली पाहिजे. बाबासाहेबांचा कार्यकर्ता, हीच तुमच्या शिक्षणानं, तुमच्या पदव्यांनी, तुम्ही कोणी असा, कोणीही असा, जेव्हा इथे मंचावर येतो तेव्हा बाबासाहेबांपेक्षा मोठं होता येत नाही तुम्हाला, होऊ शकत नाही तुम्ही. हे मान्य करायला पाहिजे. हे कलाकारांचं लक्षात ठेवायला पाहिजे. त्यामुळे आपलं प्रेझेंटेशन कसं असायला हवं, आपण कसे दिसायला हवे, आपण कसं असायला हवं, कसं वागायला हवं, हे सगळं आपण ठरवायचं आहे. मी आज जे बोलतोय ते कलाकार म्हणून नाही बोलत आहे, मी एक रसिक श्रोता म्हणून बोलतोय. तिकडून जे मला दिसतंय ते बोलतोय मी. हे आपण ठरवायचं, आपण सांगायचं खालून हे नकोय, हे आम्हाला नकोय, आम्हाला हे हवं, हे आपण सांगायचं इथून पुढे. ही आपली जबाबदारी आहे. हे लक्षात घ्या. ते काय सांगतात माहितीये का खाजगीमध्ये? नाही लोकांना असलंच आवडतं, तुम्हाला काय माहिती, लोकांना असलंच आवडते, त्यामुळे आम्ही म्हणतोय हो ते असलंच आवडते. कायदा भीमाचा फोटो गांधीचा.
हे आवडते हो लोकांना, तुम्हाला माहित नाही अजून. असं नाही, हा त्यांचा गोड गैरसमज आहे. हे त्यांना कोणीतरी पटवून सांगितलं पाहिजे. आणि मी मगाशी जे म्हणालो की ओंकार स्वरूपा हे सगळ्या जातीतल्या लोकांना गाणं आवडतं, तसं माझ्या बाबासाहेबांचं गाणं सगळ्या जातीतल्या माणसांना मान डोलायला लावलं पाहिजे. असं माझं गाणं तयार झालं पाहिजे. असं गाणं कधी तयार होणार जेव्हा उत्तम शब्द असतील, प्रतिभावंत गीतकार एखादं गाणं लिहिल, एखादा प्रतिभावंत संगीतकार त्याला चाल लागेल आणि एखादा प्रतिभावंत गायक जेव्हा गायला लागेल तेव्हा असं गाणं तयार होईल. तेव्हा बाकीचे लोक आपल्याकडे येतील. आजच्या कार्यक्रमामध्ये काय गणित आहे? बाबासाहेबांच्या जातीचे आणि बाबासाहेबांच्या जातीच्या जवळच्या जातीचे, त्याच्या अलीपलीकडच्या जातीचे सोडून बाकी किती लोक आहेत तिकडे ऐकायला? किती लोक आले हे कार्यक्रम ऐकायला? आपण किती लोकांना आणू शकलो? माझे 2 मराठी मित्र आहेत ज्यांच्या घरात बाबासाहेबांचा फोटो आहे आत्ता माझ्या संपर्कात राहिल्यामुळे, आणि ते माझ्याबरोबर कार्यक्रमाला येतात. तुम्ही जर मनात आणलं असतं तसं आपण आपल्याकडे सगळ्या जाती धर्मातले मित्र असतात. आणि मैत्री करताना आपण जात बघतो का? आता तुमच्या मोबाईलमध्ये जेवढे आपले लोक आहेत तेवढे बाकीच्या जातीतले पण लोक आहेत, धर्मातले लोक आहेत. आपण सिनेमे बघायला जातो त्यांच्याबरोबर, आपण जेवणावळी करायला जातो, आपण हॉटेलिंग करतो, फिरायला जातो, बरेच असे कार्यक्रम असतात जिथे आपण आपले सगळ्या जातीतले मित्र असतात, बरोबर. पण अशा एखाद्या चांगल्या कार्यक्रमाला आपण आपला एक मित्र आणू शकत नाही जो आपल्या जातीच्या बाहेरचा आहे. मग ही शोकांतिका कोणाची? कलाकार इकडे घाम गाळतोय. आता मला तुमच्याकडे यायचंय, तुम्हाला कळलं असेल. आता कलाकारांच्यावरनं आता तुमच्याकडे माझी जरा टीकेची थोडीशी, वाईट वाटून घेऊ नका. आणि खरं आहे ना, एक चांगला, एक सवर्णातला मित्र मैत्रीण आपण कार्यक्रमाला आणू शकत नाही, आणि तो येऊ शकत नाही, आणि तो बाबासाहेब ऐकू शकत नाही, ही तुमची आमची हार नाही. आहे की एखाद्या मित्राला संध्याकाळी फोन केला, येतोस का जेवायला, तर तो येतो. मग तो कुलकर्णी असेल, जोशी असेल, भोसले असेल, मुजावर असेल की. मग त्याला तुम्ही स्वतःचं तिकीट काढून एक दिवस बाबासाहेब ऐकायला आणू शकत नाही तासभरासाठी. मग मला सांगा, जे आपले व्हॉट्सअपचे ग्रुप आहेत ना, बाबासाहेब आंबेडकर विचार मंच, असे एक साधारण लाखभर ग्रुप असतील, त्याच्यात सगळे आपलेच. आणि बाबासाहेब सांगतोय कोणाला? आपल्याच लोकांना. रोज उठून सकाळी आपले सगळे मोठे मोठे मेसेज टाकतो, त्याच्यामध्ये बाबासाहेबांचे विचार टाकतो. सांगतो कोणाला? आपल्याच लोकांना. मग आपणच आपल्या लोकांना बाबासाहेब किती दिवस सांगायचे? किती दिवस सांगायचे? त्याच्या पलीकडे जायला नको. मग आपले बाबासाहेब 4 लोकांपर्यंत पोहोचायचे, त्यांचे पण आहेत. खरं तर बाबासाहेब जितके आपले आहेत तितके सगळ्यांचेच आहेत. पण आमच्या मधल्या काळातल्या काही लोकांनी काय केलं, ते असं भासवलं, सगळं हायजॅक केलं बाबासाहेबांना. आणि बाबासाहेब हे फक्त दलितांचेच आहे. याला कारणीभूत बाबासाहेब नाही, ते आपण आहे. बाबासाहेब कसं म्हणतात, महापुरुषांचे शत्रू 2 असतात, जिवंतपणी विरोधक आणि मेल्यावर अनुयायी. किती मोठं वाक्य आहे. बाबासाहेब म्हणतात महापुरुषांचे शत्रू 2 असतात, एक विरोधक जिवंतपणे आणि मेल्यावर अनुयायी. म्हणजे त्या अनुयायांवर भरोसा आहे का बाबासाहेबांचा? तरी नाही. आणि तो सिद्ध केला की आपण सिद्ध केला विश्वास. त्यामुळे पुढच्या वेळेला येताना ही भीम प्रतिज्ञा घ्या. भीम म्हणजे महाभारतातला नव्हे, हे भीम. ही भीम प्रतिज्ञा घ्या की तुमचा एक मित्र जो परजातीतला आहे, जो सवर्णातला आहे, त्याला बाबासाहेब कळल्याशिवाय बाहेरचा अन्याय अत्याचार कमी होणार नाही. स्वतःला दलित म्हणण्याची वृत्ती आपणच निर्माण केली आपल्यात, इतरांनी म्हणायच्या आधी. कारण गीत आता बदललं पाहिजे ना. दलितांचा राजा किती दिवस? आता बहुजनांचा राजा म्हणायला पाहिजे की नाही? का आम्हीच म्हणायचं दलितांचा राजा, इतरांनी म्हणायचं सोडूनच द्या.
ब्राह्मण काय म्हणाले माहितीये, आम्ही डबल अस्पृश्य आहे. बाबासाहेबांना म्हणाले, आत्रे ज्यांच्या नावाचे सभागृह आहे ना त्यांचा किस्सा सांगतोय मी. बाबासाहेबांना जितके ब्राह्मण मित्र होते आणि जेवढे विचारवंत आणि अभ्यासक त्या काळातले सगळे ब्राह्मण, विचारवंत म्हणतोय मी, सनातनी ब्राह्मण नाही, ते विरोधकच होते, पण जेवढा विचारवंत ब्राह्मण होता बाबासाहेबांबरोबर होता आणि बाबासाहेबांनी त्याला आपल्याबरोबर ठेवला होता. कारण त्यावेळेचा जो समाज होता आपला, तो ब्राह्मणाने एवढा प्रगल्भ होता, ब्राह्मण अभ्यासकाने एवढा. मला तुम्हाला खरं सांगू, कुठल्याही महापुरुषाचं दुःख काय असतं माहिती, तो ज्या पातळीवर बोलतोय त्या पातळीवर त्याला कोण समजूनच घेत नाही. हे दुःख फार मोठं आहे. कुठल्याही अभ्यासकाचं दुःख हे फार मोठं आहे की त्याला तशी हवी तशी कंपनी त्याला मिळत नाही. बाबासाहेबांचे जे सहकारी होते त्याच्यामध्ये अत्रे होते. एवढंच नाही तर हा संदर्भ मी तुम्हाला सांगतो की पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना झाली तेव्हा मॅनेजमेंट बॉडी ठरवायची होती, तेव्हा मॅनेजमेंटचे अध्यक्ष म्हणून आचार्य अत्रेंची नेमणूक बाबासाहेबांनी केली. किती जणांना इतिहास माहिती आहे आणि किती जण हे अभ्यासतायत आणि किती जण सांगतात हे. बाबासाहेबांचा या जगातला पहिला पुतळा, मी देशातला नाही म्हणत, महाराष्ट्रातला नाही म्हणत किरण सर, या भारतातला नव्हे जगातला पहिला पुतळा बाबासाहेब जिवंत असताना 1950 ला भाई माधवराव बागुलांनी उभा केला कोल्हापुरात आणि ते मराठा जातीचे होते. तुम्ही हायजॅक करणार बाबासाहेबांना? तुम्ही? आणि हा अधिकार कोणी दिला आणि का घेतला तो? शाहू महाराज आणि बाबासाहेबांची पहिली भेट घडवून आणणारा एक चर्मकार समाजाचा माणूस आहे. हे मधल्या जे काय 60-70 वर्षात सांगितलं गेलंय आम्हाला ते जरा पुसलं पाहिजे. आता बदलला गेला तो काळ गेला. आता आपण आपली मनं मोठी केली पाहिजे. आता हे लोकांना काढा, आमच्या जातीनं अन्याय केला, आमच्यावर होतोय, असं होतंय, तसं होतंय, काही होत नाहीये. तुम्ही सक्षम पाहिजे तर नाही होणार. तुम्ही होतंय म्हटलं की होणार, का नाही होणार? त्यामुळे त्यांना इथे आणा, त्यांना समजून सांगा, त्यांच्यापर्यंत आपण पोचायला हवं. आपण नको पोचायला? मग आपण कमी पडलो ना रसिक प्रेक्षक म्हणून, श्रोते म्हणून आपण कमी पडलो. कारण गेली 40 वर्ष तुम्ही भाषणं ऐकताय पण त्याच लोकांबरोबर बसून ऐकताय. पुढच्या कार्यक्रमाला 18 पगड जातीतली माणसं समोर पाहिजेत आणि मंचावर बोलणारा फक्त आपलाच पाहिजे. इथे बोलणारा फडके जोशी कुलकर्णी नको, ऐकणारा तो पाहिजे. पाटील पाहिजे, देशमुख पाहिजे, मुजावर पाहिजे, शेख पाहिजे, शहा पाहिजे. सिंधी, गुजराती, मारवाडी हा समाज कुठे आहे? चळवळीत कुठे आहे? दिसला तुम्हाला कधी रस्त्यावर आंदोलन करताना दिसला? पण आज सगळ्यात जास्त श्रीमंत कोण? सिंधी, गुजराती, मारवाडी. सिंधी समाज ज्यावेळी इथे आला, भारतात आला फाळणीनंतर, काय होतं किरण सर त्यांच्याकडे? आपली जेवढी वाईट परिस्थिती होती तेवढीच त्यांची वाईट परिस्थिती होती. राहायला घर नाही, खायला अन्न नाही. जेव्हा ते इकडे आले तेव्हा गांधींच्या नावानं गांधींनी गांधीनगर वसवलं सगळीकडे आणि सिंधी समाजाला जागा दिल्या त्या त्या शहराच्या बाजूला. आज 70 वर्षानंतर आर्थिक परिस्थितीवरती जर मोजायचं झालं तर कुठला समाज पुढे आहे? तो सिंधी समाज पुढे आहे. कशामुळे? उद्योग, व्यवसाय, धंदे ह्या सगळ्यात तो अग्रेसर आहे. आम्हाला कोणी अडवलं होतं? आम्हाला कोणी सांगितलं हे करू नको म्हणून? ज्याला शिक्षणात गती नाही त्यानं उद्योगधंद्यात गती घ्यावी. ज्याला जे चांगलं जमतं ते त्याला उत्तम करावं, हे अडवलंय कोणी करायला. आणि जो ज्याच्यात उत्तम आहे तोच बाबासाहेबांच्या विचारांचा पाईक आहे. प्रत्येकानं शिकून कलेक्टर झाल्यानंतर मग अपॉइंटमेंट कोणाला द्यायची? असं नाही होणार, असं नाही होणार. सगळं